मम्मी ते सगळे वाढदिवसात चाललेत आता स्वामिनीच्या। आज स्वामिनीचा बर्थडे। आप्पा त्यांची तळमळ पण सांगणार आहेत तुम्हाला। आपण ऑप्शन करून घेऊ तिला ओवाळू। स्वामिनीला केक पण केलाय, केक बघा। मी पाय पण धुवू राहिली। पापा पण थांबलेत शेजारी। चला तर स्वामींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ। सकाळीच व्हिडिओ बनवला होता वाढदिवस आहे म्हणून, तरी पण आज तिचं औक्षण वगैरे करू, केक कापू। तिला पण आतुरता आहे तर मला काय दिलंय खायला, आणलंय ते मी खायला म्हणून। चला तर मित्रांनो जल्दी। हो दीदी पण ओवळत आहे आता। तिकडे बघ दीदी। ऑप्शन चालू आहे। आप्पा पण जवळच उभे आहेत। आप्पा आता सांगतील मागच्या वर्षी काय काय झालं होतं तिच्या जन्माच्या वेळेस, कारण त्यांचे खूप हाल झाले होते। आम्ही पण नव्हतो घरी त्यावेळेस नेमकं, त्यामुळे त्यांचे खूप हाल झाले ते सांगतीलच आता। त्यांना जायचं होतं नगरला पण राहून गेलं, दिवसभर इथंच काम करत राहावं लागलं त्यांना। तर बघा हा मित्रांनो केक बनवलाय स्वामिनीसाठी। आता त्यांचं खाणं त्यांनाच द्यावं लागेल, आपला केक थोडी खाऊन त्यांना जमणार आहे। त्यांचं खाणं त्यांनाच द्यावं लागेल। दर स्वामिनी दर खाई बरोबर खाई। बघा मित्रांनो ती पण खाऊ राहिली। पान नको म्हणती त्याच्यातलं, ते बरोबर आता हे केक खाते आता। म्हणजे स्वामिनी खा खायची बरोबर। आणि दर घे खाऊ, खा 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 स्वामिनी, तुझा बर्थडे आज। खाऊ राहिली तिला हा लागली खायला, पातीचा केक खायला तिने तिच्या बर्थडेचा आता। पहा कशी खाते केक आता। आपला केक वेगळा, त्यांचा केक वेगळा। त्यांचा वाढदिवस म्हणल्यावर केक असाच बनवावा लागेल। परत मित्र म्हणतील का असा कसा केक केलाय। आपल्या शेतकरी मित्रांना माहिती ती काय आहे, कशाचं बनवलं असेल। आपलं वालीस आहे ना, वालिसाचा केक बनवलाय। ती खाती आवडी, रोज वालीस खाती म्हटलं ती खाणारच ना। चला तर मित्रांनो आपण आप्पांना विचारू मागच्या वर्षी काय झालं होतं म्हणून। सांगा आप्पा काय झालं होतं मागच्या वर्षी? नगरला जायचं होतं, महत्वाचं काम होतं। गाय यायला लागली, ती लवकर वासरून बाहेर येईना। डॉक्टरला बोलायला गेलो, डॉक्टर आणला, ती वासरू बाहेर काढलं, त्याला पाजलं, मग तिथून पुढं दिवसभर मग काम तेच करायचं, त्याला खायला घ्यावं लागलं। मग नगरला जाणं राहिलंच तुमचं? नगरला जाणं राहिलं माझं। मग आता शेतकरी मित्रांसाठी हे काय आहे आता? शेतकऱ्यासाठी काय करायचं? हा आपले किती महत्वाचे काम असले तर ठेवावंच लागतात बाजूला, आणि जनावरांचंच पाहावं लागतं आपल्याला, दुसरं काही काम नसतं त्यांचं। हा त्यांना चारा पाणी करावं लागतं। हा काढायचं, दूध काढायचं, ते वासरू पाजायचं। हा अजून काय करतात? त्यात छोटं वासरू असतं त्यावेळेस त्यांची कशी देखभाल करता तुम्ही? त्याला पाजायचं, त्याच्या तोंडात घालायचे, पाजायचं। 2 टाइमच देतात का दूध त्याला? 2 टाइम त्याला पाजायचं, काढायचं। आणि ज्यावेळेस वासरू छोटा असतं त्यावेळेस गाई इथं घरीच असती का डोंगराला जाती? डोंगराला बी जाते। हा का? आणि मग ते वासरू एकटंच घरी असतं का? एकटंच असतं। हा का? स्वामिनी पहा तिचा केक खाल्लाय पूर्ण। आप्पा म्हणत होते ना का दिवसभर मला त्या गाईचं बघावं लागलं, माझं नगरला जायचं होतं ते कामाचं राहून गेलं।
शेतकरी मित्रांसाठी ना जे काम असतं ना आपलं तेच करावं लागतं, बाकीचे कामं नसतात करत. शेतकरी मित्रांना आहे ना आपले जनावर शेती वगैरे हेच पाहावं लागतं. बाकीचे किती महत्त्वाचे कामं असले ना, जर काही असे प्रॉब्लेम आले ना तर घरी राहून आपलेच कामं करावं लागतात. पुढं आपल्या स्वामीला शुभेच्छा देन बाया तू पण. हा तिचा बर्थडे आहे ना आज, सकाळीच व्हिडिओ बनवला ना तू बी. काय म्हणले आप्पा? खात नाही का? तिच्या आईला पण केक देऊ आपण थोडासा, ती पण खाईन आता. दे बाया तिच्या आईला पण दे केक. ती बघा आता ती पण खाईन आता. तिचे नाव कपिल आहे. कपिला पण खाते, तिच्या लेकराच्या वाढदिवसाचा केक खाते ती आता. तिला पण दिला थोडासा. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला आपण तिचा. पहिलाच वाढदिवस साजरा आहे तिचा. आज 23 तारीख आहे, 23 ऑगस्ट. सकाळी किती वाजता जन्म झाला आप्पा? 8 वाजता सकाळी. मग चला तर मित्रांनो, आप्पांनी सांगितलंय त्यांचं महत्त्वाचं काम होतं, पण तरी पण इथं राहावं लागलं सगळं काम सोडून जनावरांसाठी. त्यावेळेस स्वामीनी झाली होती, आज झाली 1 वर्षाची. डॉक्टरांना वगैरे बोलावं लागलं होतं. चला मित्रांनो, बाय बाय.